समस्या तुमच्या, बातमी आमची. क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत. नमस्कार, मी संदीप कलोते. क्षितिज पर्वमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज सुनील रांजणे यांचा वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कराओके सिंगिंगचा स्पर्धा होती आणि त्याचेच आज आपल्यासोबत जज, दोन जजेस. सर, क्या बताएंगे आप? ये कराओके शो था, कैसे स्पर्धक थे, क्या कैसे थे? बहुत अच्छे पार्टिसिपेंट लोगों ने किए हैं, जितने भी सिंगर्स आए हैं, और उन्होंने हर किसी पार्टिसिपेंट ने अपना दिल, मन, लगन से उन्होंने अपना परफॉर्म किया है और बहुत ही अच्छा। सभी सिंगर जितने भी अभी तक पार्टिसिपेंट किए हैं, तो अभी तक सभी लोगों ने बहुत अच्छी तरह गाया है। और सबसे पहले तो मैं आपका क्षितिज पर्व का मैं हार्दिक अभिनंदन करता हूं कि बहुत अच्छा चैनल है, और इसके लिए मैं चाहूंगा कि जितने भी पार्टिसिपेंट आए और अच्छे से गाए, और ये सुनील रांजणे का जो ये स्टूडियो है, इसमें आकर के वो हिस्सा ले और अच्छी तरह से सीखे वो, और यहाँ पर अपनी प्रैक्टिस करे। सर, आगे के ये पार्टिसिपेंट को क्या सलाह देंगे आप? मैं आगे के पार्टिसिपेंट को यह सलाह दूंगा कि गाना जो है, कोई भी अगर गाना गा रहे हैं तो उसको एकदम बीट और रिदम और फीलिंग्स के साथ गाना चाहिए। अगर वो आपका बीट और रिदम से बाहर जा रहा है, फीलिंग्स उसमें नहीं है गाने में, तो वो बेकार है गाना। इसलिए मैं चाहता हूं कि हर कोई सिंगर आए और सीखे। अगर उनको नहीं आता है तो कम से कम वो सीखें, किसी को गुरु बनाएं। मेरा ये कहने का मतलब, जितने भी पार्टिसिपेंट है, कराओके आज घर घर में है, और घर में छोटा सा सेटअप लगा करके इंसान गा लेता है, तो वो सोचता है कि मैं सिंगर बन गया, लेकिन नहीं, उसके लिए गुरु होना चाहिए। कहते हैं गुरु के बिगर ज्ञान नहीं, मराठी में बोलते हैं गुरु बिगर ज्ञान नहीं। तो इसके लिए कैसे भी करके उनको सीखना चाहिए। और जितने भी पार्टिसिपेंट है उन्होंने बहुत ही अच्छा गाया है, और मैं उनको दिल से ये करता हूं उनके लिए, आगे के लिए, कि वो बहुत अच्छा गाएं। आणि काय सांगाल तुम्ही? आजचा प्रोग्राम कसा होता, काय वाटलं, कसे पार्टिसिपेट होते आणि त्यांचा आवाज कसा होता? आज सर्वात आधी मी सुनीलला धन्यवाद करते, मला जज म्हणून बोलवलं इथे म्हणून. आणि सगळे सिंगर एकदम छान गायले सगळ्यांनी, खूप छान. ते सर बोलले तसेच प्रॅक्टिस करायचं असं. आणि आपण बोलतो ना की रोज प्रॅक्टिस गरज नाही, कोण कोण बोलतात ना असंच गायचं, तसं नसतं. ते प्रॅक्टिस गरज आहे. आणि आजचे सिंगर सगळे चांगले होते, परफेक्ट सिंगर होते सगळेजण. काही शिकलेले होते, काही म्हणजे अजून नवीन आहेत सगळे. तर तेच बोलणार आहे पुढे. ते सर बोलले तसे की आपण ऑलवेज प्रॅक्टिसच करायला पाहिजे. मराठीमध्ये थोडा प्रॉब्लेम आहे, मी जेवढे येते मराठी तेवढं बोलू शकते. मी साऊथ इंडियन आहे मी. काय सांगाल, या ग्रामीण भागात स्पर्धा ठेवली होती आणि पार्टिसिपेट एवढे सगळे आले, कसं वाटतं तुम्हाला? खूप आनंद वाटला मला आज, कारण इथे कराओके स्टुडिओच नव्हता नेरेमध्ये कुठेच. मी पण गाते, मी जाते बेलापूर, वाशी, तिकडे जाऊन प्रॅक्टिस करते मी पण. माझ्यासाठी खूप जवळ झालं हे मला. आणि मी पण खूप लोकांना सांगितलं इकडे जवळ आमच्या ओपन झालेलं आहे. आज तर खूप लोक आलेत, एवढं एक्सपेक्टेड नव्हतं, एवढे लोक आलेत आज. म्हणजे सगळं चांगलंच आहे. ओपन केलं त्यांनी कराओके स्टुडिओ इथे जवळ, आम्हाला खूप छान केलं त्यांनी इथे ओपन करून, एवढं सांगते मी. तर हे होते या आजच्या कार्यक्रमाचे जज, आणि त्यांनी एवढं सांगितलं आहे की इथले जे आज पार्टिसिपेट होते ते उत्तम गायक होते, उत्तम गाणं गात होते. त्यासाठी आता आपल्याला जर या भागात गाणं गायचं असेल, शिकायचं असेल, तर एसआर म्युझिकला भेट द्या. नक्कीच तुम्हाला इथून काहीतरी मार्ग मिळेल. आज सुनील रांजणे यांचा वाढदिवस होता, त्यानिमित्त कराओकेच्या स्पर्धा होत्या. त्या स्पर्धकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपण. सर, काय सांगाल, आज सुनील रांजणेचा वाढदिवस होता आणि त्यानिमित्त हा स्पर्धा होत्या, त्या स्पर्धेमध्ये आपण गायलात, कसं वाटतं? खूप छान वाटलं. प्रत्येक स्पर्धकांनी आपल्या आपल्या परीनं खूप छान गाणं गायलं. आता काही मध्ये कमी जास्तपणा असतो, प्रत्येकाचं सगळ्यांनाच सारखं गाता येत नसतं, पण तरी सुद्धा आपापल्या परीनं प्रत्येकाने न्याय देण्याचा प्रयत्न केला. सुनील दादा रांजणेंनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही खूप मोठी संधी उपलब्ध करून दिली. एवढं मोठं व्यासपीठ मिळणं म्हणजे आमचं सगळ्यांचं भाग्यच आहे. आम्ही प्रत्येक जण कुठे ना कुठेतरी गात असतो, पण आज एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे गायक एकत्र मिळाले, याच्यातून नवीन ओळखी झाल्या. अजून नवीन नवीन गाण्याचा शोध लागेल की चांगली गाणी कुठली आपण घेऊ शकतो. कारण ज्या वेळेला काही लोक मला इथे गाताना आढळली, याच्यामध्ये खूप छान छान गाणी त्यांनी गायली आणि गाण्याला प्रत्येकाने आपापल्या परीने छान न्याय दिला. आता दादांचं मी या प्रसंगी खूप आभार मानेन.
की असंच पुढे वेळोवेळी कार्यक्रमही अरेंज करा. तुमच्या स्टुडिओची पण उत्तरोत्तर प्रगती होत जाओ ही आमची सगळ्यांची इच्छा आहे. अशा स्पर्धा मोठ्या स्तरावर होऊ द्या आणि सुनील दादांच्या कराओके क्लबचं नाव राज्यस्तरावर पण जाऊ द्या अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. काय सांगाल तुम्ही तुमच्याबद्दल? तुम्ही बोलताय कशी संधी हवी आहे काय? नाही म्हणजे आता आम्ही म्हणजे छोट्या छोट्या याच्यावर गातो तर आम्हाला असे मोठा चांगला प्लॅटफॉर्म मिळावा. असे छोटे आता मिळतच राहत, मोठा पण मिळायला हवा यासाठी सगळ्यांनी त्यांनी आता आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली आहे. आणि अशा आमच्यासारखे अनेक गायक आहेत की काही घरी गातात, नंतर आता असे छोटे छोटे व्यासपीठ मिळाले. मग अजून याच्यापेक्षा चांगले आम्हाला गाण्याची संधी मिळावी यासाठी असे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यावेत. आणि त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी कराओके स्पर्धा भरवली, त्यांचे खूप खूप आभार. त्याबद्दल आम्हाला सर्वांना या गाण्याची संधी पण मिळाली आणि सर्वांनी आम्ही म्हणजे खूप आनंद एन्जॉय पण केला. सर्वांचे गाणे पण सर्वांनी खूप छान गायली आणि सर्वांची गाणी एकदम छान झाली. तर हे होते पार्टिसिपेट, यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. क्या बताएंगे आज कराओके स्पर्धा थी, कैसी थी, क्या एक्सपीरियंस मिला? स्पर्धा तो नंबर 1 थी और एक्सपीरियंस तो खूब मिला और फर्स्ट टाइम मुझे ट्रॉफी मिली है क्योंकि मैं हर बार परफॉर्मेंस तो देती हूँ लेकिन कोई मुझे देते नहीं है. ये सुनील सर, गुरु सर, वो सब लोगों ने आज मेरे को ट्रॉफी दी. मुझे अच्छा लगा है, बहुत खुश हूँ और बस आगे यही सफर मेरा चलता रहेगा. क्या बोलेंगे सुनील सर और गुरु सर? गुरु सर और सुनील सर वो मेरे बहुत क्लोज है. एक्चुअली मैं उसकी माँ हूँ अभी और बहुत मेरे को इनसे मदद ट्रीटमेंट देते हैं. बहुत अच्छे हैं दोनों, दिल के बहुत अच्छे हैं. थैंक यू सो मच. काय सांगाल तुम्ही आज गायला? सुनील सरांना काय बोला? सुनील सरांना पहिला मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी हे उपक्रम राबवलंय. खूप छान आहे. म्हणजे प्रत्येकाला आपलं सिंगिंग सादरीकरणाचं आपलं एक स्टेज परफॉर्मन्स एक प्रकारचं त्याने आपल्याला सर्वांसाठी एक स्टेज दिली आपल्याला. म्हणजे प्रत्येकाने स्टेजवर जाऊन जो गात नव्हता स्टेजवर तो पण आज गायला. म्हणजे त्यांचे मी प्रथमतः आमच्या वडाला ग्रुप तर्फे मी त्यांचा अभिनंदन करतो. गुरुजी, तुमच्या मित्रांनी सांगितलंय की माझे मित्र या कार्यक्रमाचा पूर्ण गाभा होता. काय कसा नियोजन होतं? काय काय खरं तर सांगू, नियोजन आम्ही 2 दिवसात ठरवलं. कारण की एक वृद्धाश्रम मध्ये कार्यक्रम करणार होतो, पण असं वाटलं की याचा बर्थडे होता 6 एप्रिलला. तर आयडिया आली की एक 6 एप्रिलला आपण बर्थडे करूया. त्याचबरोबर आपला स्टुडिओ सुद्धा आहे SR कराओकेचा. तर त्याच्या माध्यमातून नवीन कलाकारांना कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळेल आणि एक गाण्याचा आनंद सुद्धा घेता येईल, त्याचबरोबर बर्थडे सुद्धा करता येईल. त्याच्यामुळे हे कळत नकळत नियोजन झालं, पण छान झालं. सगळे खुश झाले आणि खरोखर आज जो वाढदिवस साजरा झाला तो अप्रतिम आणि 1 नंबर झाला. काय सांगणार? आज आपल्या मित्राचा वाढदिवस होता, कशा रीतीने वाढदिवस होता, काय काय वाटतं, काय भावना? नमस्कार. सर्वप्रथम आज माझ्या मित्राला मी वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आज कराओके सिंगिंग स्पर्धा खूप चांगल्या प्रकारे अशी ही स्पर्धा आयोजित केली होती आणि त्याला चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. त्याच्याबद्दल आलेल्या सर्व सिंगिंगांचे मी मनापासून आभार मानतो आणि झालेला कार्यक्रम हा खूप चांगल्या प्रकारे रीतीने पार पडला. त्याच्याबद्दल सुनीलचे मी खूप खूप आभार मानतो. सुनीलजी, काय सांगाल? आज तुमचा वाढदिवस होता, वाढदिवसानिमित्त कराओकेचा प्रोग्राम ठेवला होता, मित्र आले, सगळे नातेवाईक आले, कशा भावना, काय भावना तुमच्या? भावना तर खूप उत्साहाच्याच आहेत. कारण का हा मी फर्स्ट टाइम माझ्या स्टुडिओचा कार्यक्रम ठेवला आणि याला प्रतिसाद एवढा भेटेल हे मला वाटलंच नव्हतं. म्हणजे असं इमॅजिन पण नव्हतं केलं की एवढा मोठा प्रतिसाद मला भेटेल. एवढ्याशा छोट्याशा हॉलमध्ये मी कार्यक्रम अरेंज केला आणि त्याच्यात माझे परम मित्र गुरु कदम, त्याच्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. खूप मेहनत घेतली त्यांनी. ते बोलले म्हणून तर हे पुढील सगळी वाटचाल मी पूर्ण केली आणि खरोखर मला सगळ्या सिंगरांनी मला खूप मोठा प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी सगळ्यांना खूप खूप मनापासून आभार मानतो त्यांचे. धन्यवाद. किती स्पर्धक आले होते?
साधारणतः 65-70 पर्यंत स्पर्धक आले होते. आणि सगळ्या स्पर्धकांची गाणी वगैरे कशी? एकदम व्यवस्थित झाली सुरुवातीपासून पूर्ण स्टार्ट टू एंड पर्यंत. लास्टची जे 7 गाणी आहेत ना ती आम्ही फास्ट घेतली कारण का खूप वेळ झालेला आणि आमचा टायमिंग होता साधारणतः 3 ते 6 ठेवलेला, पण परंतु 7-7:30 झाले तरी सुद्धा गाणी संपली नव्हती. म्हणून मग फास्ट ट्रॅकवर घेतली आम्ही आणि मग गाण्यांचा कार्यक्रम जरा थोडा संपन्न केला कारण सगळ्यांचा आभार पण व्यक्त करायचं होतं, केक कापायचे होते, सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळं मी सगळ्यांचे आभार मानतो मनापासून. धन्यवाद.